नमस्कार मित्रांनो, मुक्ता कविता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत एक्झिबिशन बघायला. रेशीमबाग ग्राउंडवर हे बचत गटाचं फार छान एक्झिबिशन लागलेलं आहे. याचा हा एंट्रन्स आहे. महानगरपालिकेतर्फे नागपूरच्या रेशीमबाग ग्राउंडवर असं एक्झिबिशन वर्षातून एकदा तरी पाहायला मिळतं. आता आपण आतल्या हॉलमध्ये प्रवेश करत आहोत. इथे बसायसाठी अतिशय छान व्यवस्था केलेली आहे आणि हा तात्पुरता हॉल जो तयार केलेला आहे, इथे थंडगार हवेचे कूलर्स लावलेले आहे. इथे पुढे छान अशी सजावट केलेली आहे. आता आतमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत. आतमध्ये इतके छान प्रसन्न वातावरण आहे आणि याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून स्त्रियांनी वेगवेगळ्या वस्तूंचे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावलेले आहेत. त्यातले काही आकर्षक आणि विशेष स्टॉल्स मी तुम्हाला दाखवतो. हे रुखवंतामध्ये बाहुल्या आपण ठेवतो त्याचा हा स्टॉल होता. अतिशय सुरेख आणि देखण्या बाहुल्या होत्या. हे काही वाळवणाचे स्टॉल्स होते. याच्यामध्ये उपवासाचे पापड, साबुदाण्याचे पापड, शेवया, मूग वड्या आणि हे बघा, हे आहेत सरगोंडे. विदर्भामध्ये आंब्याच्या रसासोबत सरगोंडे खाण्याची वेगळीच मजा आहे. इतर ठिकाणी शेवया खातात. ह्या आहे रंगीत शेवया. किती छान दिसत आहे. हे पण वाळवणाचे स्टॉल आहे. ह्या आहे उपवासाच्या चकल्या, साबुदाण्याच्या उपवासाचे वेफर्स, चिप्स. हा एक नॅचरल शहद किंवा मधाचा स्टॉल आहे. हा स्टॉल गडचिरोलीमधला होता. हा पण ग्रामीण भागातून आलेल्या महिलांचा स्टॉल आहे. आता ही बघा इथे गंमत. इथे बांबूपासून तयार केलेला कप आहे आणि ह्या सगळ्या वस्तू बांबूपासून बनवलेल्या आहेत. आणि हे जे घड्याळ आहे, हे मोठ्या मोठ्या दगडांवर काटे बसवून यांनी त्या दगडाला चमकदार बनवून छान घड्याळ बनवलं आहे. हा आहे अंबाडीचा शरबताची कॅन. आता हे बघा, हा एक नवीनच पदार्थ आहे. हे आहे मोहाची फुलं. गडचिरोली जिल्ह्यात ह्या मोहाच्या फुलांची भरपूर झाडं आहेत जंगलात. ह्या ताई त्याबद्दल माहिती पण देत होत्या. ह्या सांगत होत्या, आम्ही पूर्ण कुटुंब मोहाच्या फुलाच्या झाडातून खाली पडलेली ही मोहाची फुलं वेचून आणतो आणि ती वाळवून अशी पॅक करतो. तुम्ही बऱ्याच वेळा पेपरमध्ये ऐकलं असेल, मोहाची फुलं वेचताना वाघाचा हल्ला झालेला आहे. ही फुलं घनदाट जंगलातच मिळतात. त्यापासून यांनी लाडूसुद्धा तयार केलेले आहेत. मोहाच्या फुलामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून लाडू बनवले आहेत. हे मोहाचे फुलं किशमिशसारखे लागत होते. 50 रुपयाला एक पॅकेट होतं. हा एक नवीनच मला स्टॉल दिसला म्हणून तुमच्याशी शेअर केला. आता पुढे आपण बघूया. खाण्याचे स्टॉल्स बरेच आहेत. हा एक कपड्यांचा स्टॉल दिसला. ह्या ताईंनी आपल्या हाताने महाराष्ट्रीयन पोशाख तयार केले होते. हे लहान मुलींचं परकर पोलका आहे. अतिशय सुंदर रंगसंगती आहे. बघा किती छान फ्रॉक्स बनवले आहेत. आता हा आहे एक परभणीच्या ताईंचा स्टॉल होता. त्यांचे खास परभणीच्या पद्धतीचे हे काळा मसाला आणि गोडा मसाला होता. त्यांनी मला त्याचा चव आणि सुगंध घ्यायला सांगितलं. आता ह्या काही डाळींचे हे पॅक्स केलेले आहेत त्यांनी. अतिशय सुंदर मसाला आहे. आता पुढे गेल्यावर आणखी एक गंमत दाखवते तुम्हाला.
संपूर्ण प्रदर्शनात हा एकमेव स्टॉल होता जो पुस्तकांचा होता. इतर सगळे खायच्या पदार्थांचे किंवा शोच्या वस्तूचे स्टॉल्स होते. इथे हे गोल गोल असे नकाशे केलेले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या माहिती भरलेल्या होत्या. लहान मुलांना पटकन कळावं म्हणून ही छान आयडिया केली आहे. पण पुढे गेल्यावर आपल्याला हा कोल्हापुरी चपलांचा स्टॉल दिसला. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जेंट्स आणि लेडीज कोल्हापुरी चपला लावलेल्या होत्या. अतिशय सुंदर डिझाईन होतं. आता पुढे इथे आहे हा गूळ. हा वेगवेगळ्या फ्लेवरचा गूळ आहे बरं. बघा इथे लेमन ग्रास गूळ असं लिहिलेलं आहे. म्हणजे गवती चहाच्या चवीचा असावा बहुतेक. हा अद्रक इलायची गूळ आणि हा आहे मसाला गूळ. त्यानंतर पुढे आणखी महुवा तिळगूळ होता. असे गुळाचे वेगवेगळे प्रकार इथे ठेवले होते. आता हा आहे रत्नागिरीचा सुक्या मासळ्यांचा स्टॉल. ही आहे बोंबील, जरवा आणि कोलमी आणि हे काही मासे वाळवून त्याचे पॅकेट्स केले होते. हा एक लाकडांचा खेळण्यांचा स्टॉल आहे. अतिशय सुंदर खेळणी बनवली आहे. पण आजकाल मुलांना ती चाबीवर चालणारी खेळणीच जास्त आवडतात. आता बघा इथे एक गंमत दाखवते. ही आहे एक ट्रॅक्टरची ट्रॉली आणि ही अशी समोरच्या ट्रॅक्टरला जॉईन केली की इतकी छान ती चालते. इथे परत हे मोहाच्या फुलाचा लाडूचा एक स्टॉल आहे. यांनी याचं पॅकेजिंगही छान केलेलं आहे. आता बघा तुम्हाला आणखी एक गंमत दाखवू का. इथे यांनी तांदूळाचे प्रकार ठेवलेले आहे. हा आहे काळा तांदूळ, ब्लॅक राईस. बघा याचा भात म्हणे शिजवल्यावर गुलाबी रंगाचा होतो. हा अतिशय पौष्टिक तांदूळ आहे. आणि हा आहे ब्राऊन राईस. ब्राऊन राईस 150 रुपये किलो आहे. हे पॅकेट समोर ठेवलेलंच होतं. आणि जो ब्लॅक राईस आहे तो 400 रुपये किलो आहे. बघा आहे ना नवीन प्रकार. किती छान वेगळीच माहिती आहे ना ही. प्रदर्शनात आल्यावर असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. हा ब्लॅक राईसचा डबा 400 रुपयाचा आहे. आणि हे आहे ब्राऊन राईसचं पॅकेजिंग. आता पुढे गेल्यावर आपण बघू खाण्याचे स्टॉल्स. हा आहे नाश्त्याचा आणि अल्पोपहाराचा एरिया. इथे खुर्च्या आणि टेबल मांडून ठेवलेले आहे. इथे यांनी यांचा रेटचा चार्टसुद्धा दिलेला आहे. अतिशय वाजवी दरात छान चविष्ट पदार्थ यांनी ठेवले आहेत. बघा हे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत. सुकं चिकन आहे, सुकं मटण आहे, रस्सा आहे आणि पुढे आहे अंडा करी. अंडा करीची थाळी 2 पोळ्या, भात आणि अंडा करी अशी 150 रुपयाची असा त्याचा रेट होता. हे आहे पापड, मसाला पापडचे बरेच स्टॉल होते. हा दाल बाटी चूरमाचा स्टॉल आहे. इथे आईस्क्रीमचा पण स्टॉल होता. आता हा आहे धुळ्याच्या मावशींचा स्टॉल. इथे खास खानदेशी पदार्थ ठेवले होते. वांग्याचं भरीत, पुरणाचे मांडे आणि आणखी मसाला खिचडी. कसा वाटला आजचा व्हिडिओ. बाय.